पाटील आदिती. आम्ही भारत विद्यालय उमरगा या शाळेत शिकतो, इयत्ता 8वी अ या वर्गात. नमस्कार, माझे नाव सुरवसे आनंदी. आमची समस्या ही आहे की आम्ही महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील ग्रामीण भागातील राहणारे विद्यार्थी आहे. आमचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने मका, ज्वारी, बाजरी, गहू इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पिकांना पक्ष्यांपासून धोका असतो. हे पीक खाण्यासाठी पक्षी थव्याने येतात. शेतकऱ्यांना थंडीमध्ये राखण करण्यासाठी जावे लागते. रात्रीच्या वेळेस रात केले या पिकाला हानी पोहोचवतात. यावर उपाय म्हणून आम्ही उपकरण बनवले आहे, ज्याचे नाव क्रॉप प्रोटेक्शन लाठी असे आहे. यामध्ये 2 सेन्सर लावलेले आहेत. जेव्हा पक्षी या सेन्सरच्या रेंजमध्ये येतील तेव्हा त्यावर लावलेलं बजर वाजत राहील आणि बजरच्या आवाजाने ते पक्षी पिकापासून दूर जातील. त्याचबरोबर रातकिड्यांसाठी आम्ही एक बॅटरीवर चालणारी लॅम्प लावली आहे. यामुळे लॅम्पच्या प्रकाशामुळे ते रात्री त्या प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि लॅम्पच्या खाली ठेवलेल्या पाण्यात पडून बुडून मरतील. यात साहित्य आम्ही सर्व मोटार, आर्डिनो युनो बोर्ड, अल्ट्रासॉनिक सेन्सर, बॅटरी, बजर, कार्डबोर्ड, सॉईल आणि हा प्रोजेक्ट आपण सोलर पॅनलवर सुद्धा बनवू शकतो. याचा फायदा हा होईल की शेतकऱ्यांना थंडीमध्ये राखण करण्यासाठी जावे लागणार नाही. शेतकरी पक्ष्यांना पळण्यासाठी बाजारातील विविध साहित्याचा उपयोग करतात. उदाहरणार्थ बॉम्ब, ड्रग्स, बुजगावणे, गोफट इत्यादी. दरवर्षी अनावश्यक होणारा खर्च टाळता येईल आणि उत्पन्नामध्ये वाढ करता येईल. त्याबरोबरच पैसा, कष्ट, वेळ इत्यादी वाचवता येईल. थँक्यू.